महिला सहभाग वाढला। पतित पावन संघटनेच्या उमेदवार मुलाखतींनी दिला विकासाचा संदेश। अहिल्यानगर शहरात आज पतित पावन संघटनेच्या वतीने महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत यशस्वीपणे पार पडली। या मुलाखतीत महिला वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला, ज्यामुळे सामाजिक सहभाग आणि जनतेच्या अपेक्षांचा संदेश स्पष्ट झाला। संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे यांनी सांगितले, अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास तसेच प्रत्येक प्रभागाचा जलद आणि योग्य गतीने विकास करण्याचा दृढ संकल्प आहे। नागरिकांच्या समस्यांवर लक्ष देत संघटना सक्रियपणे काम करणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 10 इच्छुक उमेदवारांनी पतित पावन संघटनेकडे उमेदवारीसाठी अर्ज केला असून या मुलाखतीद्वारे पात्र आणि कार्यक्षम उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। या घडामोडींमुळे अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरणात उत्साह आणि हालचाल निर्माण झाली असून पतित पावन संघटनेची निवडणुकीसाठी सक्रिय तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज पतित पावन संघटनेच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यात आम्ही उमेदवारांना शहराच्या किंवा प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याच्या मुद्द्यावर आणि जो शहरात जो कचरा झाला आहे किंवा रोडचं काम झालेलं नाही आहे किंवा बऱ्याच ठिकाणी रोड झालेत पण त्या आजूबाजूला लाईटी नाही आहेत आणि कचऱ्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि जनसामान्य महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। या प्रश्नावरच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत। आज आम्ही जवळजवळ 10 लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। 10 प्रभागात आम्ही उमेदवारांची चाचपणी केलेली आहे आणि या दृष्टीने आमची तयारीही चालू आहे। मी नागरिकांना एवढंच सांगतो की आम्ही जे उमेदवार दिलेले आहे सर्व जनसामान्य उमेदवार असून सर्व उमेदवार हे सामाजिक क्षेत्रातली लोक आहेत आणि ही जनतेचा जे विकासाचा प्रश्न आहे तो मार्गी लावतील असा आम्हाला विश्वास आहे आणि जो शहरातला जो महत्त्वाचे प्रश्न आहे यावरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत। पावन संघटना ही सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही समाजकारणात सक्रिय होतो पण जी सद्य परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाद्वारे आम्ही नागरिकांना एकच आवाहन करतो की जर आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, आपल्या अडचणी मिटवायच्या असतील तरच तुम्ही आमच्या उमेदवारांना मतदान करा व मोठ्या मताधिक्याने निवडून आणा। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।